लाडकी बहिणींचा लाडक्या बहिणींनो 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. नवीन आकडेवारी समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा तुमच्या याद्या बनवणं चालू आहे आणि याद्यामध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला हे पुढचे हप्ते भेटणार आहेत आणि त्याच्यामुळे नवीन आकडेवारी नवीन यादी या ठिकाणी समोर आलेली आहे. आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. तर एबीपी माझाची ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो 25वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. कारण की जर तुमचं फॉर्मचं या यादीमध्ये नवीन आकडेवारीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला हप्ते भेटणार नाही. तुमचे हप्ते बंद पण होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता. आता बघा जुलै महिना संपायला फक्त एक दिवस शिल्लक राहिलेला आहे आणि या एक दिवसामध्ये तर हप्ता काही भेटणार नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे. आता जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर नवीन आकडेवारी काय असणार आहे. बघा लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या, नवीन आकडेवारी समोर आलेली आहे. ज्या लाडक्यांना मागे हप्ते भेटले नव्हते त्यांचं पण नाव समोर येऊ शकतं किंवा ज्या लाडक्यांना हप्ते भेटत आहेत त्यांचं नाव बंद पण होऊ शकतं. या दोन्ही पण गोष्टी होऊ शकतात कारण की आता नवीन आकडेवारी समोर आली, पडताळण्या जोरामध्ये सुरू आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की नवीन आदेश काढलेले आहेत, त्यांच्या पडताळण्या पुन्हा पडताळण्या करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपलं नाव चेक करायचे कारण की ज्या लाडक्याचं नाव असेल त्यालाच ते हप्ते भेटणार आहेत. तर बघा नवीन यादी काय असणार आहे तुम्हाला ते मी सांगणार आहे. एबीपी माझाची ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. त्याचबरोबर कोणाला मिळणार या ठिकाणी हा हप्ता मिळणार आहे ते सांगणार आहे. त्याचबरोबर 25वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे. बऱ्याच लाडक्या त्यांची आता नजर लागलेली आहे. बऱ्याच लाडक्या ताई मेसेज करून विचारत आहेत, कमेंट्स मध्ये विचारत आहेत की सर 25वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. 2-3 तारखा समोर आलेल्या आहेत, त्या तारखेला खरंच भेटणार आहेत का या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. चला आता सर्वात सुरुवातीला एबीपी माझाची ही बातमी आपण बघणार आहोत. काय बातमी आहे बघा, एबीपी माझाची तुमच्या समोर दिसत आहे. वेळ बघा 30 जुलै 2026 10:45 म्हणजे थोड्याच वेळापूर्वी ही बातमी समोर आलेली आहे. एबीपी माझाची ही बातमी तुमच्या समोर आहे. काय बघा, लाडक्या बहीण योजना ई केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहिणींची अंतिम आकडेवारी समोर आलेली आहे. बघा ई केवायसी सुरू आहे आणि पुन्हा हे ज्या ई केवायसी चालू आहेत, ई केवायसी म्हणजे पडताळण्या चालू आहेत. ई केवायसीची अजून लिंक चालू झालेली नाही. ई केवायसी तुम्हाला अजून करता येत नाहीये. फक्त त्यांनी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले, आदित्य तटकरे मॅडम असतील किंवा गोरे साहेब असतील यांनी फक्त सांगितलेलं आहे की बाबा तुमची लवकरात लवकर ई केवायसी चालू होईल, पण अजून चालू झालेली नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी गल्लत करून घेऊ नका, काही गैरसमज करून घेऊ नका की ई केवायसी सुरू झाली आणि जर कुणी असं तुम्हाला म्हणत असेल की मी तुझी ई केवायसी करून देतो, मला एवढे एवढे पैसे दे, तर अशा भानगडी पडू नका. अजून ई केवायसी सुरू झालेली नाही. तर बघा काय बघा, ई केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहिणीची अंतिम आकडेवारी समोर 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई केवायसी न केल्याने अपात्र. बघा मागे जर बघितलं आपण एक मागच्या आठवड्यामध्ये 60 लाख लाडक्या बहिणी बाहेर पडल्या होत्या फक्त कशामुळे, ई केवायसी न केल्यामुळे. आता तो आकडा अजून वाढलाय, 66 लाख एवढा आकडा पोहोचलेला आहे. 66 लाखापर्यंत अशा लाडक्या बहिणी पोहोचलेल्या आहेत ज्यांनी ई केवायसी न केल्यामुळे, ई केवायसी चुकीची केल्यामुळे, ई केवायसी मध्ये डॉक्युमेंट्स न जोडल्यामुळे किंवा ई केवायसी अजून केलीच नाही, अपडेट पण त्यांची होत नाही, अशामुळे 66 लाख लाडक्या ताई बाहेर पडणार आहेत किंवा त्यांची यादीमध्ये नावं आलेली आहेत. या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं 66 लाखाचे तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीयेत. त्याच्यामुळे लाडक्यांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. ई केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये घट झालेली आहे. तुम्हाला बघितलं असेल ई केवायसी चालू आहे, त्या ई केवायसी मुळे या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत त्यांची संख्या घटलेली आहे. तर तुम्ही जर बघितलं या ठिकाणी सगळ्यात पहिले 2,63,00,000 एवढ्या लाडक्या बहिणी आल्या होत्या. म्हणजे सुरुवातीला आपण 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली
झाली होती, सगळीकडे वातावरण चांगलं सुरू झालं होतं की लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, तर 2,63,00,000 एवढे अर्ज प्राप्त झाले होते. 2,63,00,000 2 कोटी पहिले 52 लाखापर्यंत पोहोचले, नंतर 47 लाखापर्यंत पोहोचले आणि हळू ती 2,35,00,000 पोहोचले. हळूहळू कमी करत करत आता त्याची संख्या जर बघितली आपण तर ती राहिलेली आहे बघा, या ठिकाणी बघा खालच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो त्याची संख्या किती राहिलेली आहे आता. 1,66,00,000 एवढी आता संख्या राहिलेली आहे. 1,66,00,000 एवढी संख्या राहिली. बाकीच्या सर्व लाडकेदारांना हळूहळू कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडकेदारांना विनंती आहे की आपलं जे ई-केवायसी आहे ते स्टेटस चेक करत बसत जा. दररोज एक ई-केवायसी स्टेटस चेक करा, म्हणजे तुम्हाला तुमचे हप्ते आहेत का नाही ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाची एक गोष्ट विचारू लाडकेदारांना, ज्यांना हप्ते भेटले त्यांनी आपलं नाव, जिल्हा आणि तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत भेटलेत कमेंट बॉक्स सांगायचं आहे. आणि ज्यांना हप्ते भेटले नाहीयेत त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची, खूप महत्त्वाचं. तुम्हाला पण काय प्रश्न विचारतोय ते प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या घरामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर कोणी तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार असेल तर स्वतःवरून लाडक्या बहिणीच्या योजनेतून बाहेर पडा. ई-केवायसी पण करू नका, कारण की सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये असेल तर तुमचे पैसे ते परत वसूल करणार आहेत. वरून काही दुसरे प्रॉब्लेम आले तर ते कारवाई वगैरे झाल्या तर अडचणी येतील. त्याच्यामुळे सरकारी नोकरदार घरामध्ये नको. या अशा लाडक्या बहिणीचे योजनेचे हप्ते स्वतःहून बंद करून घ्यावेत. सरकारने पण वारंवार याच्यावर सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखाचं नसायला पाहिजे. 2.5 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर चालणार नाही. 2.5 म्हणजे 2.5 लाखाचं उत्पन्न चालणार आहे, त्याच्यापेक्षा वर चालणार नाही. आणि हे लक्षात घ्या, पूर्ण रेशन कार्डवर ज्यांचे नाव आहे त्या सगळ्यांचं मिळून कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख असायला पाहिजे. बघा आता सगळ्यांनी बघितलं असेल, ITR आता भरायची उद्याची शेवटची तारीख आहे. ITR जुलैपर्यंत तुमचं सगळ्यांचं 1 वर्षाचं जर उत्पन्न जर काढलं तर ते 2.5 लाख असायला पाहिजे. कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. अशा लाडक्यांचे पण हप्ते बंद होत आहेत. तुमचं 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. किंवा तुमच्या घरामध्ये कोणतं रेशन कार्ड आहे, पिवळं आहे का केशरी आहे का पांढरं आहे, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर घरात 4 चाकी वाहन आहे का, ट्रॅक्टर सोडून तुमच्या घरामध्ये काही 4 चाकी वाहन आहे का, कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे. त्याच्यानंतर ई-केवायसी झाली आहे का, ई-केवायसी योग्यरित्या केली आहे का, डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित जोडले आहेत का, तुमचं फॉर्मचं स्टेटस व्यवस्थित चेक केलं आहे का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा महत्त्वाचा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कुटुंबात किती महिला आहेत? जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला असतील तर तुमचे हप्ते ऑटोमॅटिक बंद होईल. बऱ्याच लाडक्याताईंचं असं होईल, 2 लाडक्या बहिणी आहेत पण दोन्ही पण विवाहित असल्यामुळे अशा लाडक्याताईंचे पण हप्ते बंद होत आहेत. तर तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत, त्यांचे विवाहित आहेत का अविवाहित आहेत, ते दोन्ही गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुमचं जे रेशन कार्ड आहे ते अपडेट करून घेतलेलं आहे का ते पण सांगा, कारण की तुमच्या आधार कार्डवर सगळ्या गोष्टी नोट डाऊन होत असतात. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपली माहिती सांगायची आहे. इथे सांगतो, काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.